पवित्र शास्त्रामधून एक गंभीर विषय आम्ही पाहतोय. हा सार्वकालिक जीवनाचा आहे, या पण जीवनाचा आहे आणि यानंतरच्या जीवनाचा पण आम्ही तो विषय पाहणार आहोत. त्या विषयामध्ये किंवा त्या भागामध्ये सार्वकालिकतेच, एकीकडे आनंद आहे, एकीकडे रडण आहे. आज आम्ही बघणार आहोत की मत्ती 22वा अध्याय याचे 11 ते 14 वचन जेव्हा आम्ही पाहतो या शास्त्र भागामधून आपल्याकडे एक विषय येतो आणि हा विषय आहे बाहेर अंधार. बाहेर अंधार तेथे रडणे व दात खाणे चालेल. बाहेरील अंधार, हा बाहेरील अंधार काय आहे आणि तिथं रडणं आणि दात खाणं चालेल असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि प्रियजनो, हे प्रभू श्री ख्रिस्ताने उघड करून दाखवलं आणि याच्यावर शोध जर तुम्ही बघितला तर 1980 किंवा 1984 दरम्यान सुरू झाला आणि हा शोध करायला लोकांना काही वर्ष लागले. 4, 5, 3, 2, 8, 10 जे काय असतील लोकांना ही वर्ष लागली. पण येशू ख्रिस्ताने उघड प्रगटीकरण लोकांना सांगितलं. हे प्रगटीकरण काय आहे याकडे आम्ही जाऊया आणि आम्ही समजून घेऊया प्रभू येशू ख्रिस्त कशाविषयी बोलत आहे. या मत्ताच्या 22व्या अध्यायामध्ये 2 गोष्टींविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला, मंडळीला, लोकांना, शिष्यांना बोलत आहे. मत्ताचा 22वा अध्याय याचं 2रं वचन आम्ही पहिले वाचूया आणि मग नंतर आम्ही 11 ते 14 वचन आम्ही पाहणार आहोत. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखा आहे आणि त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली. स्वर्गाचं राज्य, सुरुवात स्वर्गाच्या राज्यापासून आहे आता आणि खूप मोठा 10 वचनापर्यंत स्वर्गाच्या राज्यात कसं आहे, काय आहे आम्हाला सांगण्यात आले. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वर्ग ही संकल्पना किंवा स्वर्ग काय आहे हे जर आम्हाला बघायचं तर याच्यासाठी एकमेव सुंदर माध्यम आहे पवित्र शास्त्र. पण आम्ही जर पवित्र शास्त्र थोड्या वेळ बाजूला ठेवलं आणि आम्हाला खात्री करायची स्वर्ग आणि नरक किंवा स्वर्ग आणि अधोलोक काय चीज आहे, तर आज आपल्याकडं जगिक माध्यम आहे, मोबाईल आहे, गुगल आहे, युट्यूब आहे. ही जी माध्यम आहे ही माध्यम आम्हाला दाखवतात या पृथ्वीवर, या पृथ्वीच्या खाली आणि वर काय आहे, या पृथ्वीच्या खाली काय चालतं, या पृथ्वीच्या खाली काय काय आहे, काय जग आहे, काय उलटापालट चालू आहे हे आम्हाला जग सांगतं. आणि जेव्हा तुम्ही ती वाचता, ऐकता, पाहता तेव्हा आम्हाला भीती वाटते की या पृथ्वीच्या खाली असं काहीतरी आहे ज्याचा उल्लेख 2000 वर्ष अगोदर पवित्र शास्त्रात केलेला. मग आम्ही पवित्र शास्त्राकडे यावं आणि मग आम्ही बघावं हे पवित्र शास्त्र किती खरं आहे. बहुतेकदा आम्हाला हे आज ख्रिस्ती लोकांना कंटाळवाणं वाटतं, वाचूशीने वाटत, त्याच्यामध्ये आवड नाही. पण जेव्हा आम्ही जगाकडे जाऊ, जग आम्हाला सांगेल की ही पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली काय दुनिया आहे, काय उलटापालट चालू आहे हे आम्ही जेव्हा बघतो वैज्ञानिक दृष्टीने, मग आम्हाला याचा पुरावा पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतो. आणि मग आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की जे वचन, जे पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे हे काल्पनिक नाहीये, हे सत्य आहे. हा जो ग्रंथ आपल्याकडे, हा काही दंतकथा नाहीये, हा वास्तविक सत्यता आहे. आणि सत्यता याचा शोध आज जगातले वैज्ञानिक घेत आहे आणि त्या शोधातून हे खरं ठरते की पवित्र शास्त्र खरं आहे. हे जर खरं आहे मग आम्ही याच्या गांभीर्याने, उघड्या डोळ्याने, समजदारीने जे आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला कळतं यामध्ये काय लिहिले. आता आम्ही एका अशा सत्यतेकडे आता आपण जात आहोत. या सत्यतेकडे आम्ही वाचतो, पाहतो, समजतो. त्यानंतर आम्ही हा विचार करणे, या सत्यतेला मी किती स्वीकार करत आहोत, या सत्यतेवर माझा विश्वास किती आहे आणि ही सत्यता काय मी घेऊन चालत आहे का, माझ्या घरामध्ये ही सत्यता मला दिसते का, आणि याच्यापासून आम्ही का पळालो तर एकच ठिकाणे सत्यता घेऊन जर चाललो
खूप मोठा लाभ आहे. जाऊया आम्ही या मत्ताच्या 22व्या अध्यायाच्या 11 वचनापासून तर 14 वचनापर्यंत. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, याचे हातपाय बांधून याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. वचन आम्हाला सांगतं स्वर्गातलं लग्न आहे आणि राजा वचन आम्हाला सांगतं जेवणाऱ्यांना जेवण करणाऱ्यांना पाहायला आला. आणि तिथे एक असा एक कोणीतरी होता की तो लग्नाचा पोशाख न घातलेला होता. आणि राजा त्याला विचारते, मित्रा, तू इथे कसा आला? आणि त्याला काही उत्तर देता आलं नाही. आणि राजा त्याच्या सैनिकांना सांगतो, याचे हातपाय बांधा, याला बाहेरील अंधारात टाका. बाहेरील तिथं रडणं आणि दात खाणं चालू. आज हा बाहेरील अंधार काय आहे ते आम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. हा जर आम्हाला अंधार माहीत झाला, मग निर्णय आपल्यावर राहील, आम्हाला बाहेरच्या अंधारात राहायचंय का आतल्या प्रकाशात राहायचंय, हा निर्णय आपल्यावर आहे. आणि या बाहेरील अंधाराच्या काळात कोण राहील, ते कोणासाठी तो अंधार, हे पण आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि आमची ही जी वाटचाल चालू आहे, ही वाटचाल देखील खूप महत्वाची आहे. जगिक, आत्मिक, ही आम्हाला दाखवते की आम्ही कोणत्या वाटचालीकडे चाललो. आणि हे लग्न स्वर्गातलं आहे, परंतु बघा स्वर्गातल्या लग्नात एकाकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे. राजाचं एकाकडे लक्ष गेलेलं आहे. त्याच्या अंगात ती वस्त्र नाही आहेत, ती धार्मिकतेची असेल, तारणाची असेल, परंतु ती त्याच्याजवळ नव्हती. राजाचं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे. बघा आज अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये स्वर्गाची संकल्पना खूप वेगळी आहे. स्वर्गात सगळं चालतं. तुम्ही दारू पिऊ शकता, तुम्ही वेगवेगळे शारीरिक संबंध ठेवू शकता, तुम्हाला पाहिजे त्याची संबंध ठेवू शकता. अनेक धर्मांमधली संकल्पना आहे. हिंदू धर्मातली संकल्पना आहे स्वर्ग कसा आहे. तुम्ही तिथं पाहिजे ते खाऊ शकता, पाहिजे ते पिऊ शकता, पाहिजे त्याची संबंध ठेवू शकता. पण खरी वास्तविकता फक्त पवित्र शास्त्रामध्ये आहे. स्वर्ग काय आहे आणि अधोलोक नरक काय आहे, तो कोणासाठी आहे, हे फक्त पवित्र शास्त्र सांगल. आणि ख्रिस्ती माणसाला हे तरी माहित पाहिजे, स्वर्ग आणि बाहेरील अंधकार दोन्हीपैकी एक जरी माहित असलं ना, चांगलं व्यक्ती एक तर त्या ठिकाणी जाईल ना या ठिकाणी. आम्हाला चांगलं माहित पाहिजे. आणि हे का आम्हाला माहित असावं, सत्य याच्यामध्ये दिलेले. हे असं सत्य आहे, याच्यावर संशोधन चालू आहे. जग, देश याच्यावर शोध करतात आणि ते तेव्हा त्यांना कळतं पवित्र शास्त्र खोटं नाहीये, पवित्र शास्त्र खरं आहे. मग प्रियजनो, हे जर खरं आहे तर आम्ही किती आदर या वचनाचा केला पाहिजे. आणि इथं वचनामध्ये आम्ही पाहतो लग्नाच्या प्रसंगामध्ये एक मनुष्याकडे लक्ष जातं आणि त्याच्याकडे काही नाहीये. राजा स्पष्ट सांगतो, त्याचे हातपाय बांधा, त्याला बाहेर अंधारात टाका, तिथे रडणे दात खाणे चालू. हे जे वाक्य आहे ना, अनेक वेळा नव्या करत आलेले. याला बांधा, तिथे रडणे, तिथे दात खाणे चालू. हे वाक्य अनेक वेळा नवीन करत आलेले. मग बाहेरील अंधारात कोणा टाकण्यात येणार? हा बाहेरील अंधकार किती मोठा आहे, हा किती उंचीचा खड्डा आहे, हा किती लांबी रुंदीचा आहे. याची लांबी रुंदी उंची कोणाला मस्त आहे. कारण प्रगटीकरणामध्ये दिलेले अथांग डोह हा शब्द वापरला. त्याला थांगच नाहीये, त्याला तळच नाहीये. आज कदाचित संशोधकांनी समुद्राची उंची खोली मोजली असेल, आकाशाची उंची मोजली असेल, पण माहिती हा एक असा भाग आहे ज्याची उंची खोली मोजण्यामध्ये लोकांना अपयश आलेले. 1984-80च्या दरम्यान रशियाच्या लोकांनी ठरवलं की आम्ही बघू या जमिनीच्या खाली काय. शोध सुरू झाला, सरकारने शोध सुरू केला आणि खूप चांगला शोध सुरू झाला. काही किलोमीटरवर गेले खाली, त्यांना पाणी लागलं. त्याच्या खाली गेले, त्यांना खनिज लागलं, वेगवेगळे माध्यम लागले, गंधक लागलं. त्याच्या खाली गेले, आणखी रासायनिक त्यांना द्रव्य भेटले. त्याच्या खाली गेलं, त्यांना चांगले खडक भेटले. आणखीन खाली जेव्हा ते गेले, त्यांना थोडं उष्ण तापमान भेटलं, की इतकं उष्ण तापमान की तिथं कोणी जिवंत राहू शकत. पण तिथं त्यांना काही जीव पाहायला भेटले, काही आम्ही म्हणूया किडे पाहायला भेटले. आणि जेव्हा त्यांनी ते किड्यांचं परीक्षण केलं
त्यांचं आयुष्य तपासलं तर त्यांना जाणवलं की काहीतरी हजारो वर्ष जुने आहेत. ना तिथं कोणतं ऑक्सिजन आहे, ना कोणतं काय आहे, आणि जमिनीच्या खाली, खडकाच्या खाली हे कसं काय जिवंत आहेत इतक्या उष्णतेमध्ये. आणि हे जग सांगत आहे, जगाचे संशोधन करणारे, देवाला न मानणारे सांगतात की त्यांचं आयुष्य हजारो वर्ष जुने ते किडे आहेत. मग काय खात असतील ते, इतक्या उष्णतेमध्ये काय पीत असतील, कसे राहत असतील, आपण एक कुतूहलाचा प्रश्न आहे. आणि त्यांचा शोध आणखी पुढे गेला आणि खाली आणखी जसं ते खाली चालले, तापमान उष्ण होत चालले होतं. आणि इतकं उष्ण तापमान की त्यांच्या आधुनिक यंत्रणा असलेल्या त्या मशिनरी त्या काम करायला अडचण चालू करत होत्या. आणि सगळं करत असताना त्या मशीन सोबत त्यांच्या कॅमेरा होता, ज्या कॅमेऱ्याने ते किड्यांचं व्हिडिओ काढला किंवा फोटो काढले किंवा त्यांना बघितलं. आणि आणखीन जसं खाली ती मशीन चालली होती तर खूप कठीण चाललं होतं, कारण तापमान अधिक उष्ण होत चाललं होतं जमिनीच्या खाली. आणि एका टप्प्यावर ते आले आणि तिथे येऊन त्यांच्या मशीन काम करणं बंद केलं, त्यांच्या ड्रिल मशीनने. जवळपास 10 किलोमीटर खाली त्यांचं त्या ड्रिल मशीन गेल्या आणि त्याच्यानंतर त्या काम करून लागल्या उष्णतेमुळे. आणि मग हे करत असताना, होत असताना त्यांनी आवाज ऐकले, त्यांच्या मशीनने काही आवाज रेकॉर्ड केले आणि त्यांनी ते त्यांच्या प्रयोगशाळेत पाठवले. आणि त्यांना कळलं की जणू काही खूप मोठा लोकसमुदाय आहे, त्यांना क्रूर रीतीने कोणीतरी छळत आहे, त्यांच्या आरडाओरडाचा, रडायचा, त्यांना बंधनातून मुक्त करण्यासाठी आरडाओरडा करेल असा आवाज त्यांच्या त्या मशिनीने रेकॉर्ड केला. आणि जेव्हा त्यांनी तो आवाज रेकॉर्ड केला आणि तो ऐकला, सगळेजण घाबरले आणि काम जागेवर थांबलं. सरकारने ते काम जागेवर थांबवलं आणि सांगितलं की इथं कोणतं तरी एक आणखीन एक जग. मग कोणतं जग येते? मग ते पवित्र शास्त्र त्या जगाविषयी बोलतो, येशू ख्रिस्त त्या जगाविषयी बोलतो. आणि प्रियजन, हे पवित्र शास्त्र हा नवा करार सगळ्या विषयांविषयी बोलतो. आणि ख्रिस्ती व्यक्तीला किमान हे महत्वाचे विषय तरी माहित पाहिजे. स्वर्ग, अधोलोक, बाहेरील अंधार, किमान. म्हणजे आम्हाला आपली वाटचाल देवासोबत आदरयुक्त चालता येऊ शकते. आणि सरकारने ठरवलं की ते काम बंद करावं आणि ते काम तसंच बंद केलं. आजही त्या देशाविषयी तुम्हाला युट्यूबला माध्यमांमध्ये पाहायला भेटेल की एका देशाने असं संशोधन केलं होतं की पृथ्वीच्या खाली काय आहे ते बघावं. बघा, हे पवित्र शास्त्राने 2000 वर्ष अगोदर प्रभूने दाखवलं. शोध तर आता केले 1900च्या काळामध्ये. मग हे पवित्र शास्त्र किती खरंय. आणि वचन आम्हाला सांगतं की त्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे सांगण्यात येते. त्याला बाहेरील अंधारात टाका. आणि प्लीज नो, हा बाहेरील अंधार काय दाखवतो, हा किती खोल आहे कोणाला माहित नाही. पण ह्या शोधावरून जर आम्ही पाहतो, तिथं साधं वातावरण नाहीये, तिथं उष्ण वातावरण, तिथं मनुष्य मरू नाही शकणार, नष्ट होणार नाही. आणि राजा म्हणतो तिथं रडणं, दात खाणं चालू. बघा, एखादा व्यक्ती रडतो, पण दात खाऊन कधी रडतो माहितीये का? भयानक वेदना आहे, असह्य त्रास आहे, जेव्हा त्या त्रासातून व्यक्ती जातो ना तेव्हा दात खातो, किंवा एखादा खूप भयानक क्रोध आला. हे आम्हाला सांगितलंय तिथे रडणं आणि दात खाणं चालल. आणि आम्ही पाहतो की कदाचित तिथं कोणतेच 1% कृपा नाहीये आता व्यक्तीसाठी. त्याला बांधलेले, त्याला देखण्यात आले का? कारण तिथं कृपा आम्हाला कोणतीच आम्हाला दिसत नाही. मग त्याचा 12वा अध्याय, जर याचं 29 वचन तुम्ही वाचताल तर त्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटल. आपल्याला असं दिसल की तेव्हा राज्याचे पुत्र बाहेर अंधारात टाकले जातील आणि तेथे रडणे व दात खाणे. बरोबर आहे, असंच वचन आहे. मत्ती 12:29. अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीज वस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील. या ठिकाणी आम्ही पाहतो, बलवान माणसाला बांधल्याशिवाय त्याचं घर कोणाला लुटता येणार नाही. त्याला बांधणं गरजेचं आहे अगोदर. एखाद्याचं घर जर लुटायचं, ते बांधण्याविषयी आम्ही इथं पाहतो. प्रभू म्हणतो की एखादं लुटायचं आम्हाला, त्याला बांधणं गरजेचं आहे, तेव्हा ते लुटता येतं. आणि 13वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. प्रभू या ठिकाणी बोलतो
कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की आधी निंदण गोळा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. इथं आम्ही पाहतो प्रभू येशूने एक दाखला दिला आणि प्रभू येशू म्हणतो कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. शेतकरी शेतामध्ये जेव्हा पेरणी करतो, गहू असेल ज्वारी असेल, सोबत गवत पण येतं, आणि जर त्याने गवतावर त्या तणावर जर फवारणी केली खताची, गवत तर जळत, पीक पण जळत. प्रभू येशू म्हणतो दोन्ही बरोबर वाढू द्या. आणि ते हंगामाच्या वेळेस, कापणीच्या वेळेस मी काय करल, पहिले निंदण गोळा करल आणि त्याच्या व ते जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधतो आणि गहू आपल्या पोटात ठेवतो. बाप्तिस्मा करणारा योहान तो म्हणतो मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, पण माझ्या मागून जो येतो तो अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. त्याच्या हातात त्याचं सूप आहे आणि तो आपलं खळे अगदी स्वच्छ करल. गहू कोठारात ठेवल, पण भूस न विसत्या अग्नीत टाकल. आम्ही काय पाहतो, योहानाने पण एक स्पष्टीकरण करून दिलेले आहे. स्पष्ट सांगितलं की गहू आणि भुसा, निंदन आणि पीक आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि आम्ही देवाचे लोक ख्रिस्ती आहोत, त्या नात्याने आम्हाला हे माहित असणं आमची ख्रिस्ती वाटचाल कशा रीतीने चालू आहे. आमच्या ख्रिस्ती वाटचालीमध्ये आम्ही कसं चालत आहोत आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. योहान म्हणतो गहू कोठारात येईल, पण भूस न विसत्या अग्नीत जाळण्यात येईल. स्तोत्र 1 मध्ये धार्मिक व्यक्तीविषयी दिलेले नीतिमान पुरुषाविषयी, आणि मग त्या अध्यायाचा शेवट आम्हाला पहिल्या अध्यायाचा शेवट आम्हाला पाहायला भेटतो की दुर्जन तसे नाही, ते वाराने उडून जाणाऱ्या, म्हणजे माणसांविषयी दिलेले. योहान माणसांविषयी बोलत आहे, खरोखरच्या गहू भूषांविषयी नाही बोलत. आणि बघा, हे ख्रिस्ती जीवन खूप चांगलं आहे. या ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करत असताना आम्हाला आपल्या प्रत्येकाला ही तयारी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही ही तयारी करतो तर आम्हाला या तयारीमध्ये आम्हाला स्वतःला सावध ठेवणं आम्हाला खूप खूप गरजेचं आहे. आणि आम्ही सावध असायला पाहिजे, आम्ही सावध राहायला पाहिजे. ही आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीला आम्हाला विश्वासू योग्य राहणे. मग त्याचा 8वा अध्याय आणि याचं 12वं वचन आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा म्हणताय आम्हाला एक गोष्ट सांगतो, परंतु राजाचे पुत्र बाहेर अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात काढे चालेल. परंतु राज्याचे पुत्र राज्य करणारे, राज्य करते, जगामध्ये स्वतःला राजे म्हणून घेणारे आणि राज्य करणारे प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो हे बाहेर अंधारात टाकले जातील, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. आणि प्रभू श्री म्हणतो की त्या ठिकाणी रडणं आणि दात खाणं चालेल. तिथे आम्ही पाहतो कोण आहे बाहेर अंधारात, जग व जगाच्या गोष्टींना किंमत देणारे, जग चालवणारे, जगावर हुकूमत करणारे, स्वतःला जगाचे सगळं काय म्हणणारे राज्याचे पुत्र हे बाहेरील अंधारात टाकले जातील आणि तेथे रडणं आणि दात खाणं चालू. दुसऱ्यांदा आम्ही वचन पाहतो वारंवार आलेले, आम्हाला सत्यता विसरायची नाही. आम्ही कदाचित देवाचे पुत्र असू किंवा त्याचे दास असू, कोणीतरी आम्ही आहोत हे ना. हा नियम आमच्यासाठी सुद्धा लागू आहे. आम्ही जर त्याचे आहोत, काही आहोत, आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्याचे लेकर आहोत, त्याचे नौकर आहोत, कोणी आहोत, आमचं त्याच्याशी एक नातं आहे. आणि या नात्यांमध्ये आम्ही जर त्याच्याशी जुडलेलो आहोत, आम्ही त्याचं ऐकण्यामध्ये आम्ही पुढे असायला पाहिजे, आम्ही त्यामध्ये आम्ही तत्पर राहायला पाहिजे. दानिएलच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटत, नबुकदनेस्सर राजाने दानिएलच्या मित्रांना अग्नीच्या भट्टीत टाकलं. राजा म्हणतो यांचे हातपाय बांधा, यांना अग्नीच्या भट्टीत टाका. इथं पण आम्ही एक पाहतो, ज्यांच्या जीवनात देवाला खरं स्थान आहे ना, त्यांना बांधण्यात आलेले. आणि एकच कारण, नबुकदनेस्सर राजा म्हणतो मी बनवलेल्या मूर्ती पुढे तुम्ही झुकत नाही ना, मी बघतो माझ्या तावडीतून तुम्हाला कोणता देव वाचवतो. आणि त्यांना टाकण्यात आलं, पण त्यांचे केस जळाले नाही, काय झालं. आणि जो क्रोधाने पेटलेला राजा आहे तो त्यांना बाहेर आणल्यावर म्हणतो की तुमचा देव देवांचा देव, राजांचा राजा आहे, राजा राजेश्वर आहे आणि तो खूप मोठा समर्थ आहे. आणि राजाला कळतं की जिवंत देव काहीतरी वेगळा आहे, तो असा देव आहे की तो मरणातून, अग्नीतून देखील वाचू शकतो. त्याच जिवंत देवाची आपण उपासना करतो.
आपण आराधना करतो आणि त्या देवाला सगळं काही समर्थ आहे. अग्नीत टाकायला तो समर्थ आहे आणि अग्नीतून काढायला देखील तो समर्थ आहे. आणि म्हणून आम्ही जागरूक असलं पाहिजे, आम्ही सावध असणं गरजेचं आहे. आणि बघा, आम्ही सावध असूया साठी खूप गरजेचं आहे. मत्ते 8 मध्ये आम्ही काय पाहतोय, राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात आहे. पण मत्ते 25 मध्ये जर आम्ही पाहतो, इथं आणखीन काही आहे, इथे अंधारात टाकले जातील. मत्त्याचा 25वा अध्याय आणि 30 वचन. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. या ठिकाणी सांगण्यात येतं, या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. इथं दासाविषयी दिलेले आम्ही स्वतःसाठी समजूया. आम्ही त्याचे दास आहोत, आम्ही त्याची सेवा करणारे आहोत, कोणीतरी आहोत आम्ही. पण प्रभूची माहिती कोणाची सांगत आहे, एका अशा दासाविषयी ज्याच्याकडे सगळं आहे पण तो काहीच उपयोग करत नाही. आणि ते सांगण्यात येते, या निरुपयोगी दासाला बाहेर अंधारात. तो पवित्र आहे, तो चांगला आहे, तो अभिषेकित आहे, सुंदर आहे, परंतु उपयोगाचा नाही, म्हणजे स्वतःचा उपयोग होऊ देत नाही. आम्ही कोण आहोत? जर पुत्र आहोत, तो एक भाग वेगळा आहे. आता आम्ही दासाकडे आलेलो, पण कोणता दास माहितीये? निरुपयोगी. जर आमचा काहीतरी देवाच्या राज्यात उपयोग होतोय, खूप चांगली गोष्ट आहे. पण जर आम्ही स्वतःला खर्च करत नाहीये किंवा आम्ही स्वतःला उपयुक्त करत नाहीये, मग काय आहे? मग या ठिकाणी सेवेविषयी सांगितलेले आणि 3 जणांकडं वेगवेगळे रुपये दिले होते आणि ज्याच्याकडे 1000 दिले होते ना, त्याने काहीच नाही केलं. आणि तो अधिकारी, तो मालक त्याला म्हणाला, तू सावकाराकडे ठेवायला पाहिजे होते, त्याने वाढवले. ठीक आहे, तुला दिलेली सेवा आहे ना, तुला नाही करता आली ना, जो सेवा चांगली करत आहे ना, त्याच्याकडे देऊन टाक, तो सेवा वाढवला. पण तू काय केलं माहितीये? करून टाकलं. तुला माहित होतं मी कठोर आहे, मी न्याय करणार आहे. हो, सेवेविषयी प्रियजन, आज जे काही प्रभूने तुम्हाला मला दिलं, तुम्हाला सांगू, ते आम्ही करत राहावं. बहुगुणित करणं त्याचं काम आहे, वाढवणं त्याचं काम आहे, करणं आमचं काम आहे. पण यामध्ये जर आम्ही नाहीये, आम्ही उपयुक्त होणार नाही. आम्ही परीक्षण करावं की मी त्याच्या राज्यासाठी कोणत्या उपयोगाचा आहे. आणि जर तुम्ही फिलेमोनाच्या पत्रामध्ये पाहता, फिलेमोन हा चोर होता. पौल मंडळीला लिहितो, आता तो मला आणि तुम्हालाही उपयोगाचा आहे. आम्ही देवाच्या उपयोगाचे असावे. काय असेल मग, काही असू शकतं. आम्ही जर ते करत आहोत, आम्ही उपयोगाचं आहे आणि आमचा उपयोग झाला पाहिजे, आम्ही उपयोगाला आलो पाहिजे. पण जर नाही ना, तिथं आम्हाला खूप कठोरपणा दिसत आहे स्वर्ग राजाच्या नियमामध्ये, की ह्या निरुपयोगी दासाला बाहेर टाका. आणि स्पष्टपणे वचन सांगतं की याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालू. दास देखील चालले, सेवक लोक देखील या बाहेर अंधकारात पाहायला भेटतो. हा बाहेरील अंधकार दासांसाठी नाहीये, हा बाहेरील अंधकार पुत्रांसाठी नाहीये, बाहेरील अंधकार देवाच्या लोकांसाठी नाहीये. हे समजून घ्या, तुमच्या माझ्यासाठी नाहीये. पण जर त्याला वाटणाऱ्या कोणत्याच गोष्टी आम्ही करत नाहीये, मग आम्ही निरुपयोग आहोत. आमच्या पद्धतीप्रमाणे आम्ही करत आहोत ना, त्याच्या उपयोगाप्रमाणे होत नाहीये, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही नाही देऊ शकत. कंपनीमध्ये उपयोगाला न येणारा कामगाराला ठेवण्यात येत नाही, बरोबर आहे ना? की कंपनीला त्याचा उपयोग नाही, तो काम नाहीये करत, मालक त्याला काढून टाकू शकतो. शाळेत अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेचे प्राध्यापक लोक आई वडिलांना सांगतात की तुमचं लेकरू अभ्यास करत नाहीये, याला आम्ही काढून टाकत आहोत. देव राज्याचा यापेक्षा कठीण ही वैयक्तिक बाब आहे. जर आम्ही त्याच्या उपयोगाचे होत नाहीये, तो आम्हाला स्वर्गात पाहू शकत.
याचा आम्ही विचार करूया. मग दुसरं स्थान येतं, तिथं काही दयामाया, काही प्रार्थना किंवा काही विनंती चालणार नाही. आणि ही कोणाची नाही चालत. प्रियजनो, संधी आज खूप सुंदर आहे तुमच्याकडं, माझ्याकडं. ही संधी कोणती माहितीये का? सगळ्यात पहिले आम्ही शोध नाही, आम्ही कोणती वाटचाल करत आहोत, आम्ही जी ख्रिस्तीपणाची वाटचाल आम्ही धरलेली आहे, काय आमच्या मार्गात प्रकाश आहे का? जर आज रात्री, उद्या, 1 महिन्याने, 2 आठवड्याने प्रभू आमच्या भेटीला आला, आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आला, कितपत तयारी आमच्याकडे? अजून तयारी करायची, तयारी झाली नाही. जर तुमची तयारी झालेली आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. मग आम्ही दुसऱ्यांची तयारी करू शकतो, कारण आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि तयारी झाली म्हणजे काय माहितीये का? आमच्याकडे वचन आहे, आमच्याकडे सुवार्ता आहे, आमच्याकडे आनंदाची बातमी आहे. आम्हाला इतरांची तयारी करायची आहे. पण ही जर तयारी नाही, कुठपर्यंत आम्ही तयारी करणार? आम्हाला ही तयारी खूप लवकर संपवणे का माहितीये का? अनेकांना आम्हाला तयार करणं गरजेचं आहे. आणि आम्ही अनेकांची तयारी करावी. तर आम्हाला सांगत आहे की या निरुपयोगी दासाला बाहेर लग्नात टाका. आणि देवाच्या राज्याविषयी आम्ही पाहतो की परमेश्वर खूप सरळ आहे. परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये उपयोगी न होणाऱ्या कोणाला तो घेऊ इच्छित नाही आणि घेऊ शकणार सुद्धा नाही. आम्हाला हे पाहायला भेटतो. योहानाचा 21वा अध्याय, याचं 18वं वचन आम्ही जेव्हा पाहतो, योहान 21:18 आणि प्रेषित 21:11. 21:11 योहानाचं 18. मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल त्याचे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही, तेथे तुला नेईल. आम्ही इथे पेत्राविषयी पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त भविष्यवाणी करतो की तुझी इच्छा नाही, तेथे तुला कंबर बांधून नेतील. म्हणजे प्रभू येशू त्याला अधोलोकात जाण्याविषयी सांगत नाही. प्रभू येशू पेत्राला हे सांगत आहे की तुझी इच्छा नसताना तिथे तुला सेवेला घेऊन जातील, तुझी कंबर बांधतील, तिथे तुला सेवेला वापरतील, तुझा वापर करण्यास. आणि हा बाहेरील अंधकार प्रगटीकरणामध्ये खूप गंभीरतेने आम्हाला पाहायला भेटतो. आणि प्रगटीकरण त्याला अथांग डोह म्हणतात. प्रगटीकरणामध्ये तो शब्द आलेला आहे की त्याचं खोली, उंची, रुंदी दाखवलेली नाहीये, त्याला तळ नाहीये आणि तो खूप खोल आहे, गडद अंधार आहे. आणि असे अंधार आज अनेक अनेक ठिकाणी आकाशात पण आहे, त्याला ब्लॅक होल म्हणतात. समुद्रात सुद्धा आहे की ते किती खोल आहेत, काय आहेत आणि तिथं खाली काय आहे शोधण्याचा प्रयत्न केला, पण अनेकांना ते जमलं नाही. आजही आकाशात अशी इतके मोठमोठाले आकाशाच्या वर तुम्ही जर ग्रह ताऱ्यांच्या वर जर गेले, तुम्हाला असे पाहायला भेटतील की अनेक पृथ्वी तिथं बसतील, अनेक पृथ्वी इतके मोठमोठे छिद्र आहेत, गडद अंधार आहे तिथं. त्याच्यात काय काय कोणा नाही, ते फक्त स्वर्गीय देवाला. आणि देवाचे लोक देवासोबत सहभागिता करण्यासाठी, देवासोबत राहण्यासाठी निर्माण केलेले आहे, आदमापासून आम्ही पाहतो. परंतु या बाहेरील अंधारामध्ये आम्ही काय पाहत आहोत? राजाचे पुत्र आहेत, वस्त्रांना घातलेला मनुष्य आहे, निरुपयोगी दास आम्हाला पाहायला भेटते. आणखीन अशी काही यादी आहे की ती आम्हाला पाहायला भेटते की बाहेरील अंधकारामध्ये हे लोक तिथं असतील. आणि प्रियजनो, बघा, आम्ही तयारी काय करावी? आम्ही तयारी ही करावी की आमच्याकडे जीवनाचा प्रकाश आहे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. अंधकाराविषयी आज आम्ही जाणीव करून घेतोय. काय वाटतं का आम्हाला आमचे लेकरं बाहेर अंधारात असावे? मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला आमच्याकडे उत्तर पाहिजे. आम्हाला जर माहिती आहे बाहेर अंधकार खूप घातक आहे, तिथे एकच गोष्ट आहे, रड नाही आणि दात खाणे, रड नाही दात खाणे, दुसरं काय नाही तिथं. काय आम्ही पाहू शकतो का आमच्या मुलांना की ते अशा खड्ड्यात पडलेत की त्यांचा आवाज आमच्यापर्यंत येतो, परंतु त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही समर्थ नाही. संधी, मग आम्हाला संधी कोणती माहिती का? त्या खड्ड्यापर्यंत जाण्या अगोदर आम्ही लोकांना सांगू शकतो तो खूप मोठा खड्डा आहे, तिथे जाऊ नका. कारण आमची तयारी आम्ही काय केलेली आहे, ही जाणीव, ही माहिती करून घेतलेली आहे की स्वर्ग किती सुंदर आहे आणि हा खड्डा किती भयानक आहे, हा बाहेरील अंधकार किती तीव्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या बाहेरील अंधाराविषयी आम्हाला सांगितलेले आणि हे आम्ही पाहतो. आणि
दुसरे पेत्र याचा दुसरा अध्याय याच्या 4थ्या वचनाकडे येतो, तेव्हा इथं पेत्र खूप अद्भुत रीतीने याचं स्पष्टीकरण करतो. दुसरे पेत्र दुसरा अध्याय 4थं वचन. कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्याय निवाडाकरिता अंधकारमय खड्ड्यात राखून ठेवले. इथं आम्ही पाहतो की ज्या देवदूतांनी पाप केलं नाही, देवाने त्यांची गय केली नाही. देव गय करत नाही प्रियजनो. कोणत्या गोष्टी माहिती का? पापाची. देव बाकी सगळ्या गोष्टीची गय करल. म्हणजे आम्ही आग्रहाने प्रार्थना करतोय काही चांगल्या गोष्टीसाठी, देव त्याची गय करतो. म्हणजे काय माहिती का? वाट बघतो की माझ्यासोबत ते निरंतर प्रार्थना करतात का. आम्ही एखाद्या चांगल्या विषयासाठी प्रार्थना करतोय, देव त्याची गय करतो. आम्ही आजारासाठी प्रार्थना करतो, देव त्याची गय करतो. आम्ही एखाद्याच्या जीवनातून पाप नाहीच व्हावं याची प्रार्थना करतो, देव त्याची गय करतो. परंतु वचन आम्हाला सांगतं, ज्या देवदूतांनी पाप केलं, देवाने त्यांची गय केली नाही. आता देवदूताकडे आले, राजाचे पुत्र, दास, वस्त्र न घातलेला. आणि चौथा आम्ही पाहतो, ज्या देवदूतांकडे आलेले. देव इथं खूप सरळ प्रियजन. देवाने त्यांची गय केली नाही, देवाने त्याची दया केली नाही. आणि वचन आम्हाला सांगतं की त्यांना नरकात टाकलं आणि न्याय निवाड्या होण्यासाठी त्यांना अंधकारमय खड्ड्यात. इथं देवदूतांविषयी लिहिलेले की त्यांना अंधकारमय खड्ड्यात टाकण्यात आलं. आणि या अंधकारमय खड्ड्यामध्ये जगाचा कोणताच प्रकाश, जगाचा कोणताच लाईट, कोणतीच टेक्नॉलॉजी काही चालू शकणार नाही. कारण संशोधकांनी फक्त 10 किलोमीटरवर गेले ना, त्यांना इतकी उष्णता, इतकी तीव्रता दिसली की त्यांचं लोखंडी यंत्र काम करत नाही. आपले कॅमेरे कुठं काम करतील, आपला टॉर्च कुठं चालेल. आम्ही असा विचार करावा. आम्हाला जर वाटतं की तितक्या खाली आम्ही कॅमेरे बनवू शकतो, नाही. देवदूतांची गय केली नाही. आणि वचन सांगत आहे त्यांना अंधकारमय खड्ड्यात टाकलेले. म्हणजे खड्ड्यात अजब झालेला. हा असा खड्डा जिथून माणसाला वर येता येत नाही. पडण्यावर संधी, पडल्यावर संधी नाही. पडल्यावर जगाची ताकद, जगाची माध्यम, दोरी आम्हाला काहीच वाचू शकणार नाही. आणि जरी आम्ही प्रयत्न केला ते साधल्या जाणार नाही. प्रभूने ही एक भयानक वास्तवता उघड करून दिलेली आहे. आणि माहितीये, आज एक असा समुदाय, ख्रिस्ती समुदाय, एक असा गट आहे ज्याला देवाची वचनाची पर्वा नाही, कवडीची किंमत नाही. आणि त्यांना हे वाटतं आमचं आयुष्य काय माहितीये का? मौज मजा करणं, खाणं पिणं, आलिशान जीवन जगणं. त्यांच्याविषयी काय माहितीये? पेत्रही त्यांच्याविषयी या अध्यायात स्पष्टपणे बोलतो. बघूया आम्ही या वचनाकडे 13 वचनाकडे आम्ही जाऊया. 13. आणि तिचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो. दिवसा ढवळ्यात चैनबाजी करण्यात ते सुख मानतात. ते डाग व कलंक आहे. तुमच्या बरोबर मेजवान्या जोडताना ते कपटाने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. इथं आम्ही पाहतो की अनितीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो. अनितीचं वेतन, अपकार त्यांच्या पदरी पडतो. दिवसा ढवळ्या चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात. बघा, आज अनेक आमचं जीवन काय माहितीये का? मौज मजा करायचं एवढंच आयुष्य दिलं देवाने. अनेकांची धारणा हे ख्रिस्ती जीवन नाहीये. मौज मजा, खाणं पिणं. आज अनेकांनी त्यांच्या जीवनातून देवाचा आदर, देवाची किंमत, देवाचा सन्मान मारून टाकलेला आहे. काढून नाही टाकला, मारून टाकलेला आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की दिवसा डवळ्यात चैनबाजी, मौज मजा करण्यात त्यांना ते सुख मानतात, धन्य मानतात, आनंद मानतात. आणि वचन आम्हाला सांगतं ते डाग व कलंक आहेत देवासाठी. काय माझा भाऊ देवासाठी डाग आहे का? माझे आई वडील, माझी मुलगी, माझा मुलगा, जर त्यांना मौज मजेचं जीवन आवडतं, त्यांना वचन नकोय, त्यांना प्रार्थना नकोय, तर मग देवासाठी ते डाग आहेत. आणि मग इथं आमच्या कोणत्याच प्रार्थना लागू होणार, काय लागू होणार नाही. अशांसाठी शोक करून उपयोग नाही आणि अशांसाठी प्रार्थना करून उपयोग नाही. तुम्ही पहिले शमूएलाच्या पुस्तकात 15व्या अध्यायात पाहतात ना, शमूएलाने एक रात्रभर प्रार्थना केली
देवाचा दावा करत होता, लागू झाली. शौलाचा बचाव होण्यासाठी तो प्रार्थना करतो, पण शौलाने देवाला सोडलं होतं, देवाच्या आज्ञा मानणं सोडलं होतं. आणि तो प्रयत्न करत होता, मी रात्रभर देवाची दावा करेल, देव काहीतरी करेल. काहीच घडलं नाही. मग आमच्या प्रार्थना काहीच कामाची होणार नाही अशा गोष्टींसाठी. का माहितीये का? ज्यांनी देवाची आज्ञा मानणं सोडलेले, ज्यांनी देवाचं वचन धिक्कारलेलं आहे, त्या सर्वांसाठी काय आहे आम्ही हिमतीने सांगणं गरजेचं आहे. आणि वचनामध्ये आम्ही काय पाहतो? देवदूतांनी पाप केलं, देवाने गय केली नाही, निरुपयोगी दासांचं काही झालं नाही, राज्याचे पुत्र हे पण अंधारात आहे. मग प्रियनो, काय आमचे आत्मिक डोळे आज आम्ही उघडू का? आणि त्या आत्मिक डोळ्याने आम्ही बघूया आमचं घराणं, आमचं परिवार, माझे लेकरं, भाऊ बहीण काय, त्यांच्या जीवनात काय आहे. आणि काय याला खूप अशी गंभीर प्रार्थना करावं लागत, प्रभू आमचे आत्मिक डोळे उघड. आम्हाला हे शिकत असताना आपोआप कळतं की कोण कुठं आहे आणि कोणाच्या वाट्याला काय आहे. आणि ते सुख कुठं म्हणतात माहितीये? मौज मजा करण्यामध्ये. प्रार्थना नंतर करू, वचन नंतर वाचू, ते बघू नंतर. आज अनेकांसाठी खोटं आहे, पवित्र शास्त्र खोटं आहे अनेकांसाठी. आता विश्वास नाही ठेवत लोक. पहिले खूप विश्वास होता, पहिले खूप प्रार्थना करूशी वाटायची. आज अनेकांसाठी काय राहिलेली, याची किंमत काय राहिली नाही. पण तुम्हाला सांगू, जे याला किंमत देत नव्हते ना, आज ते पवित्र शास्त्राला किंमत देतात. कारण त्यांचे शोध त्यांना सांगत आहे हे पवित्र शास्त्र खरं आहे. त्यांच्या शोधाने दाखवलं खाली एक जग आहे आणि या जगाचा उल्लेख 2000 वर्ष अगोदर पवित्र शास्त्रात केलेला आहे. मग त्यांचा विश्वास होता वचनावर आहे. आणि त्या जगाला सांगतात हे खरं आहे, आम्ही खोटे होतो, आम्ही खोटे होतो. आज अनेकांनी देवाला हकललेले आपल्या जीवनामधून. आणि वचन सांगतं की ते तुमच्यासोबत मेजवानी जोडताना कपटाने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. मौज वाटते लोकांना. आता एक समुदाय आलेला आहे ज्यांच्याविषयी आम्ही पाहतो. हा समुदाय बाहेर देशाचा नाहीये, अमेरिकेचा नाहीये, हा समुदाय इथला पण आहे. या समुदाय मध्ये कोण माहितीये? आपले पण लोक आहेत. देवाच्या वचनापेक्षा, प्रार्थनेपेक्षा मौज मजा, खाणं पिणं, जगिक चालीरीती याला प्राधान्य आहे. आणि हे जर प्राधान्य आहे, हे जर वाढत जातं तर आम्हाला वचन काय सांगतं? वाचूया 15 वचन. ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि अनितीचे वेतन प्रिय मानणारा पौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाने ते गेले. ते सरळ मार्ग सोडून बहकले. नीतिमत्वाचा, धार्मिकतेचा मार्ग अनेकांनी सोडलेला आहे. देवच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करतो ना, शौल गेला नाही बरं, अगोदरच त्याला सांगितलं होतं, पण त्याने देवाचा संदेश नाही ऐकला आणि त्याने धिक्कारला आणि तो अमालेकांवर जिंकून आला. त्याच रात्री परमेश्वराने शमूएलाला सांगितलं की शौलाला राजा करून मला पस्तावा झाला. आणि शमूएल घाबरला. शमूएल रात्रभर देवाचा दावा करू लागला की देवाने काय केलं. तो तिथं जिंकलाय. देवांचे सांगितलं होतं ना, ते त्याने 99% केलं होतं. परीक्षा आम्ही जर करू 1% नव्हतं केलं. तो आला आणि इथं देवाने शमूएलाला प्रकटीकरण दिलं. शमूएल रडतोय, तो विजय करतोय, हा इथं जल्लोष करतोय. आणि शमूएल त्याच्या घराकडे आला आणि शमूएल त्याला विचारतो, त्यांची भेट होती. शौल म्हणतो सलाम मालकी होतात, एकमेकांना भेटतात. शौल म्हणतो मी देवाची कामगिरी करून आलो, देवाच्या आज्ञा पाळल्या. शमूएल म्हणतो मग हे ओरडणं काय जनावरांचं मला ऐकू येतो. तो म्हणतो मी देवासाठी केलं. आणि देवाला 99% नाही, 90% नाही, देवाला आपलं 100% आज्ञा पाळतात. तिथंच ती शेवटची घटना होती. शौलाचा राजपद गेला न ऐकल्यामुळं. आज्ञा होती त्याला सगळ्यांना मारून टाकायचं, सगळं नष्ट करायचं. जर आम्ही देवाच्या आज्ञा पालनामध्ये तडजोड करतोय, कमी जास्त करतोय, प्रियजनो, तिथं जागेवर न्याय होता, पण नवीन करारामध्ये जागेवर न्याय नाहीये, न्याय असा आहे आणि आम्हाला पाहायला भेटतं. हिचं खूप गंभीर प्रकरण आहे. आणि हे वचन वाचत असताना कुठेतरी पाहायला भेटतं, आम्हाला आपलं मन अंतःकरण खूप तीव्रतेने सांगतं
जी खात्री आहे ना त्याच्यामध्ये शंका येते स्वर्गात जाण्याची. का माहितीये का, आम्ही कुठंतरी पारदर्शक नाही देवासोबत. आम्हाला हे वचन सांगतात आणि सरळ मार्ग सोडून ते बघले. अनितीचं वेतन प्रिय मानणारा बलाम याच्या मार्गाने चालले. असं नाही त्यांना बलामाचा मार्ग आवडतो, अनितीचं वेतन आवडतं. पैसा देव होतो. जेव्हा पैसा देव होतो ना प्रियजनो, देवाचा विषय मरून जातो. आमच्या घरात पहिला विषय देव पाहिजे, पण पैसा हा जर पहिला विषय, देवाचं काही नाही. ख्रिस्ती घरांमध्ये पहिला विषय देव पाहिजे, पैसा नको. पण अनितीचं वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाने ते चाललेत. ते काय आहेत देवासाठी, कसे आहेत समजून घ्या. वाचूया 17 वचन काय सांगतं. ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धोके असे आहेत. त्यांच्यासाठी धनाधकाराची काळोखी सर्व काळ राखलेली आहे. बघा किती गंभीरपणे सांगितलेले. ते कोण आहेत माहितीये का, निर्जल झरे आहेत, त्याच्यात पाणीच नाहीये, प्रवास वाहत नाहीये. पवित्र आत्मा आहे पण प्रवास वाहत नाहीये, देवाच्या आत्म्याचा स्पर्श नाहीये. निर्जल झरे, जलच नाही त्याच्यामध्ये. आणि वचन काय सांगत आहे, वादळाने उडविलेले धुके. वादळ आलं आणि धुकं उडालं. समजलं त्यांना वाटत आम्ही खूप सुंदर आहोत, आम्ही सामर्थ्याने भरलो आहोत, प्रभू आमच्यासोबतही नाहीये. ते आता वादळाने उडविलेले धुके आहेत. आणि पेत्र म्हणतो त्यांच्यासाठी घन अंधकाराची, एकदम गडद अंधकाराची काळोख राखून ठेवलेली आहे. काय हे माझ्या लेकरांसाठी आहे का? काय वाटतं आम्हाला, काय माझ्या घरासाठी आहे काय? मग माझे लेकरं कुठं पाहिजे? माझे लेकरं कोणाच्या समोर पाहिजे? माझं घराणं कोणासमोर पाहिजे? माझे आईबाप कोणासमोर पाहिजे? अंधकारात जायला देवाने मला लेकरं दिले का? पण ही खात्री मग या वचनामध्ये आमचं मन किती आम्हाला खोटा मुलामाला नाही, ते स्वर्गात राखले. देव खूप सरळ बरं इथं प्रियजन. देवदूताने पाप केलं, देवाने त्यांची गय केली नाही. शाऊलाने पाप केलं, देवाने त्याची गय केली नाही. राज्याचे पुत्र, निरुपयोगी दास, ही सगळी यादी आम्हाला काय सांगते माहितीये? आमचे डोळे उघडत येते. मग प्रश्न आहे, आम्ही डोळे उघडायला तयार आहोत का आम्ही झोपेचं सोंग घेतो की नाही? आम्ही स्वर्गात जाऊ, आम्ही स्वर्गात राहतो, अंधकार आमच्या वाटेल नाही. स्वर्गात जाऊ शकतो आम्ही, पण जर आमच्याकडे वस्त्र नसतील आणि राजा जर आम्हाला विचारल, हा निरुपयोगी दास, हे निरुपयोगी दास इथं कसं काय, तू इथं कसा आला, तिथपर्यंत जाऊ शकतो आम्ही. पण पुढचा जो आहे ना, राजाच्या हातामध्ये. राजा जे काय विचारल तिथं आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आम्ही कसे आलो, कोणाच्या माध्यमातून आलो, कोणती वस्त्र आम्ही घातली आणि काय आहेत. आणि पेत्र तर खूप स्पष्टपणे लिहिते, तो देवदूतांविषयी लिहितो आणि मग इथं अशा लोकांची यादी लिहितो की जगिक जीवन जगणारे, देवाला नाही पण देहाच्या गोष्टीला किंमत देणारे. प्रियजनो, हे ख्रिस्ती व्यक्तीचं चित्र नाहीये. पेत्राने लिहिलं ना, हे ख्रिस्ती व्यक्ती नाहीये. आमचं घर ख्रिस्ती आहे का? मग याचा विचार करा. ही यादी ख्रिस्ती घरांची नाहीये. मग मला आहे ना, माझ्या मुलांना हालून विचार नाही, बाबा तू याच्यातल्या कोणत्या गोष्टी प्रमाणित राहतो. माझ्या मुलीला विचार नाही, माझ्या आई बापांना विचार नाही, हे तुम्ही कोणतं जीवन जगत आहात तो करणारे नाही. माझे मध्यस्थी तुम्ही मरूपर्यंत तुम्हाला नाही वाचवणार. हा एक गोष्ट करू शकते, जीवनाचा मार्ग दाखवू शकते. पण काय सांगत आहे, त्यांनी सरळ मार्ग सोडून बहकले. ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि अनितीचं वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम याच्या मागे लागले. आणि प्रियजनो, एक विनंती राहील माझी, आम्ही घरामध्ये हा शोध घ्यावा. माझे लेकर कोणाच्या मागे लागले? ख्रिस्ताच्या माग, त्याच्या वचनाच्या माग, का जगाच्या माध्यमांच्या माग? जगाचे माध्यम सगळं आलेले, पैसा सगळं सगळं. आम्ही कशाच्या मागे लागलो? हा पैसा आम्हाला खरंच सार्वकालिक जीवन देईल का? आमची धावपळ
आम्हाला सारोगट सुखाकडे नेईल का? आणि इथं आम्ही पाहतो हे निर्जल झरे आणि त्यांच्यासाठी निबिड काळोखाची, अंधाराची काळोख, निबिड म्हणजे तिथं काहीच उजेड येणार नाही. भौतिकशास्त्र या निबिड अंधकाराविषयी का बरं लिहितो इतकं स्पष्टपणे? का लिहितो माहितीये? अनेकांना देवाची भीती नाही वाटत आणि अनेकांचं तारण इथं होतं. मग जेव्हा त्यांना ही सत्यता भेटती ना की असं पण जग असं बनलेलं आहे की तिथं पाप करणारे, वासनेत चालणारे, देवाला दुय्यम स्थान देणारे, देवाला काही किंमत न ठेवणारे असते. मग प्रामाणिकपणे वैयक्तिक आम्ही स्वतः इथं आणावं. प्रामाणिक, मला तुमची फसवणूक करून काय उपयोग नाही, मला माझ्या घरच्यांची फसवणूक करून उपयोग नाही. का माहितीये का? त्याच्या समोर नाही फसवलं जाणार. म्हणून प्रियजनो, आम्ही प्रामाणिक आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. पेत्र खूप गंभीरपणे इथं लिहितो की त्यांची गय केली नाही, देवदूतांची नाही, परंतु जे दैहिक गोष्टीमध्ये चाललेत, जे वासनेमध्ये चाललेत. आणि हा जो क्रम आम्ही पाहतो ना, 2रा अध्याय पेत्रजी लिहितो आवर्जून सेवकांसाठी. याचं शीर्षक असते खोटे संदेश ते त्यांचं जीवनक्रम. खोटे सेवक, खोटे ख्रिस्ती, सगळ्यांचा जीवनक्रम इथं दाखवलेला आहे. तो जीवनक्रम कसा आहे? प्रियजनो, आमचा जीवनक्रम त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारा असं जर नाहीये, आमचा घरचा नाहीये, प्रियजनो काय आहे वाटेल. आणि आम्ही याचा शोध आम्ही घेतला पाहिजे आणि आम्ही हा शोध करायला पाहिजे. आमच्यासाठी खूप खूप गरजेचं आहे आणि हे आमच्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. यहूदाचं पत्र प्रकटीकरणाच्या अगोदर 16व आणि 13व वचन. प्रकटीकरणाच्या अगोदर यहूदाचं पत्र 13व आणि 16व वचन. ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे असे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्व काळ राखून ठेवलेला आहे. ओके, यहूदाच्या पत्रामध्ये इथं आम्हाला पाहायला भेटते धर्मत्याग करणाऱ्यांची कामं इथं तुम्हाला मला दाखवली. इथं पण तुम्हाला एक टायटल पाहायला भेटल, खोटे शिक्षक, नैतिक अधपात यांच्या सूचना. ज्यांच्या जीवनातून देवाच्या गोष्टींचा त्याग त्यांनी केलेला आहे त्यांच्याविषयी यहूदाच्या पत्रामध्ये इथं दिलेलं आहे. आणि यहूदा देखील खूप स्पष्टपणे लिहितो. या पत्रामध्ये 3 वेळा हा उल्लेख आलेला आहे. आणि हा उल्लेख काय आहे ते आम्ही चांगल्या रीतीने आम्ही समजून घेऊया. 5वं आणि 6वं वचन याचा त्याचे. तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हाला याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. ते हे की प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला. आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकार पद न राखता आपले वसती स्थान सोडले, त्यांना त्यांनी निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले. बघा, यहूदा या वचनामध्ये सांगतो आम्हाला, तो म्हणतो की तुम्हाला हे सगळं ठाऊक आहे, तरी पण तुम्हाला या सर्वाची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. ते हे की प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेलं आणि ते विश्वासहीन झाले. अंधकारात जाण्याचं मुख्य कारणापैकी विश्वासहीन झाले. आज बरेच जण विश्वासहीन झाले. त्यांचा देवावर विश्वास नाही, आता त्यांचं देवावर प्रेम नाहीये, त्यांच्या जीवनात देवाला आदर, देवाला किंमत नाहीये. ते त्यांच्याविषयी इथं बोलण्यात येतं. आणि ज्या देवदूतांनी आपलं अधिकार पद न राखता, तुम्हाला मला पण एक अधिकार आहे, आईबाप या नात्याने पहिला अधिकार आहे. जर आमचे मुलं मनमानी करत आहेत, त्यांच्या जीवनात देवाला किंमत नाहीये, आम्ही जर आमचा अधिकार राखत नाहीये, मग इथं दिलेले ज्या देवदूताने आपले अधिकार पद न राखता आपलं वसतिस्थान सोडलं, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निरंतरच्या आणि निबिड काळोखामध्ये महान न्यायाच्या दिवसासाठी राहतो. तुम्हाला मला पण अधिकार आहे, नैतिक अधिकार, पण ते जर आम्ही वापरत नाहीये, निबिड अंधकार. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे, असा तसा नाहीये,
हा एकदम गडद आहे, हा गंभीर अंधकार आहे. आणि या अंधकाराविषयी पवित्र शास्त्र गंभीरपणे बोलतो. हा निबिड अंधकार आहे आणि इथं आम्हाला आवडणार नाही. आमचं प्रिय लेकरू, आमचे प्रिय प्रियजन तिथं पडलेत, तिथं गेलेत, हरवलेत. उदाहरण धरूया की इथून पुढे 2 किलोमीटर एक अंधार सुरू होतो. आणि जो सुरू होतो खूप दूर सुरू होतो आणि आपला व्यक्ती न सांगता त्याच रस्त्याने गेला आणि तो मागे फिरून पाहतो ना, त्याला मागही भले 1 किलोमीटर नंतर प्रकाश आहे, पण त्याला काय वाटत माहितीये का, त्याच्या पुढे गंभीर अंधार आहे. तो 1 किलोमीटर मागं न येता पुढे चाललेला आहे. जगातली कोणती ताकद त्याला त्या प्रकाशाकडे. ज्या देवदूतांनी आपलं अधिकार पद न राखता आपलं वस्तीस्थान सोडलं, यहुदा म्हणतो त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात आणि निबिड काळोखात मध्ये महान दिवसाच्या न्यायकरिता राखून ठेवलं. हा प्रकार कसा आहे, जर आम्ही वाळवंटात अडकलो आणि समुद्रात अडकलो, हे दोन्ही असे प्रकार आहेत. माणसाच्या वाटेला मरण असते. तुम्ही समुद्राच्या मधोमध जर गेले किंवा समुद्रापासून 2 किलोमीटर आतमध्ये गेले आणि आम्ही जर नवीन असलो, किनारा कुठे आहे आम्हाला काहीच कळणार नाही. आम्ही भलतीकडे आमचे नाव घेऊन जाऊ. हे मोठमोठाल्या जहाजांचं झालं. मोठमोठाले जहाज जेव्हा वादळात अडकले तेव्हा कोणतं सिग्नल त्यांच्यापर्यंत आलं नाही आणि त्यांनी आपलं जहाज चालवायचा प्रयत्न केला, कोपऱ्यापर्यंत न्यायचा केला, काय झालं नाही, संपलं. मी फक्त 1 किलोमीटर सांगतो. आमचे प्रियजन जर गेले, काय आम्हाला त्यांना आणता येईल का? इथं तर देवदूतांविषयी सांगितलेले की ते त्यांना निबिड काळोखात राखून ठेवलेलं आहे. आणि आम्ही समजून घेऊया की अनेकांनी त्यांचा देवावर आज अविश्वास वागणुकीतून दाखवतात. म्हणतात मी प्रार्थना करतो, माझ्या मनात देव आहे. कस काय मनात देव आहे? मनात जर देव आहे, मनाने आम्हाला कुठे न्यायला पाहिजे? देवाकडे न्यायला पाहिजे. समजा एखाद्या तरुणाच्या मनात एखादी मुलीवर प्रेम आहे मनात, मग तो त्या मुलीकडे जाईल का मंदिरात जाईल? मनात मुलगी आहे ना, मग आमच्या मनात कोण आहे? पण आम्ही देवात नसतो. सांगतो माझ्या मनात देव आहे, मी देवाला किंमत देतो. ही कोणती किंमत आहे? प्रश्न आहे. अशी कशी किंमत आहे देवाला? मनात तर देव आहे, मन भलतीकडे भटकत आहे. देवाच्या अगोदर मनात इतर गोष्टी. आणि मग जेव्हा आम्ही 13 वचनामध्ये आम्ही पाहतो तर यहोदा म्हणतो ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विकराळ लाटा भ्रमण करणारे तारे असे आहेत, त्यांच्यासाठी निबिड काळोख राखून ठेवलेला आहे. पुन्हा आलेले निबिड काळोख राखून ठेवलेला आहे. निबिड काळोखात आम्हाला काहीच करता येत नाही. भले आम्ही घरा जरी अनुभव घेतला ना, आम्हाला काही सांगता येत नाही. आम्हाला ठेच लागते, ठोकर लागते. तो अंधकार खूप मोठा आहे, ते भयानक आहे आणि तिथं वाचणं अशक्य आहे किंवा तिथं स्वतःचा बचाव करणं कठीण आहे. आणि आम्हाला तिथून स्वतःला बाहेर काढता येणं खूप खूप कठीण गोष्ट आहे. वाचूया, आम्हाला 16 वचन काय सांगते अध्यायाचं. ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत. तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करीतात. परंतु प्रियजनो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनाची आठवण ठेवा. ते तुम्हास असे सांगत असत की शेवटल्या काळी आपल्या कुवासनाप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. बघा इथं आम्ही काय पाहतो, समजून घेऊया. जेव्हा आम्ही पवित्रशास्त्र वाचतोय ना, पवित्रशास्त्र आम्हाला इतकं स्पष्टपणे सांगतं की कशा रीतीने आम्ही जाऊ शकतो आणि कशा रीतीने आम्ही आमचा बचाव करू शकतो. कोण त्याच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाहीत. आणि यहुदा या ठिकाणी म्हणतो हे कुरकुर करणारे लोक असंतुष्ट आहेत, जीवनात समाधानी नाही आणि वासनासक्त आहेत, तोंडाने फुशारकी मारतात, लाभासाठी तोंडपुचा करतात. ती यादी आहेत.
पेत्राच्या पत्रात, या पत्रामध्ये तुमच्या आणि माझ्यासमोर एक यादी आहे. आणि इथं सगळे लोक आहेत, मग जगातले ख्रिस्ती पण आहेत आणि सगळे पण आहेत. आणि तो इथं सांगतो की परंतु प्रियजन, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. आम्ही देवाच्या वचनाची आठवण ठेवून आम्हाला आपलं ख्रिस्ती जीवन चालवणं गरजेचं आहे. आणि आपला विश्वास वाढत गेला पाहिजे, आपल्या पवित्रता, आपली धार्मिकता वाढत गेली पाहिजे. का? आम्ही त्यासाठी जन्मलेलो आहोत, स्वर्गात जाण्यासाठी. पण आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर पाहिजे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि या लग्नाच्या किंवा या मेजवानीमध्ये आम्ही पाहतो, जो व्यक्ती नाही जाऊ शकला त्याच्याकडे पोशाख, वस्त्र नव्हतं. हा पोशाख आमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हा पोशाख आम्ही घातलेला पाहिजे. प्रगटी करण्याचा 3रा अध्याय 4 आणि 5 वचन आम्हाला सांगतं. प्रभू ख्रिस्त मंडळीविषयी बोलतो सार्दिसच्या. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सादरीस येथे तुझ्याजवळ आहेत, ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. या वचनामध्ये सार्दिसच्या मंडळीला प्रभू येशू सांगत आहे की 3रं आणि 4थं वचन जे आम्ही म्हणतो की 3रं वचन आम्हाला काय सांगते माहिती का? म्हणून तू कसे स्वीकारले. काय स्वीकारलं? त्याचं वचन, त्याची आज्ञा. 3रं वचन काय सांगते? म्हणून तू कसं स्वीकारलं व ऐकलं याची आठवण कर. आम्ही जर आज अंतःकरणापासून ऐकत आहोत आणि बदलायचा निश्चय करतो, मानल्या मनाला त्याला ऐकू येते. प्रभू आम्हाला आठवण करून देईल की तू कसं ऐकलं आणि कसं स्वीकारलं याची आठवण कर आणि ते जतन करून ठेव. आम्ही ऐकतो, आम्ही स्वीकारतो, पण जतन करणं होत नाही. आम्ही विसरून जातो. नवनवीन संदेश ऐकतो, आम्ही विसरून जातो. पण प्रभू म्हणते ते जतन करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जर जागृत झाला नाही. आज आम्ही जागृत होणं, एकमेकांना जागृत करणं. जर प्रभू म्हणतो तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल आणि कोणत्या घटकेस तुझ्याकडे तुला ठाऊक होणार. तो येणार आहे एक दिवशी त्याच्या लोकांना घ्यायला. पण कोणते लोक माहितीये? ज्यांच्याकडे वस्त्र. आमच्याकडे वस्त्र पाहिजे. ही वस्त्र आम्हाला विकत भेटतील आणि प्रगटीकरणामध्ये आम्ही पाहणार आहोत. ही वस्त्र आमच्यासाठी खूप गरजेची आहे. पण सार्दिसच्या मंडळीला प्रभू म्हणतो तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्या मंडळीत आहेत. किती चांगली गोष्ट आहे की मंडळीमध्ये असे काही लोक आहेत की त्यांची वस्त्र विटाळलेली नाहीयेत आणि नसावीत. माझं जर म्हणणार आहे, प्रत्येक मंडळीत असे बरेच लोक पाहिजे की ज्यांची धार्मिक वस्त्रे भ्रष्ट नाहीयेत. हे प्रभूला दिसतात. आपल्या मंडळीतून पाहिजे की आमची वस्त्र विटाळलेली नाही. काय प्रभूशीला दिसत का? प्रभूच्या डोळ्याने बघा, आम्हाला दिसून घ्या की वस्त्र आमची कशी. आपल्या कपड्यांवर जेव्हा डाग लागतो आम्ही माध्यम घेतो है ना, काही डाग जात नाही. पण प्रभू म्हणतो या मंडळीमध्ये असे काही थोडके लोक आहेत की ज्यांनी आपले वस्त्र विटाळविली नाहीत, भ्रष्ट होऊ दिली नाहीत, धार्मिक जीवन डागाळू दिलं नाहीत. आमचं जीवन डागाळलेलं नसावं, डागरहित, सुरकुतीरहित असावं. आणि आम्हाला जर तिथं वचनामध्ये आम्ही पाहतो की ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील. हा त्यांना अधिकार आहे. हा कोणाला अधिकार आहे माहितीये का? ज्यांची वस्त्र खराब नाहीयेत, भ्रष्ट झालेली नाही, डागाळलेली नाही, ते काय करतील माहिती? येशूसोबत फिरतील. किती सुंदर गोष्ट. काय आमची ती क्षमता आहे का? मला तरी नाही वाटत की आम्ही नाही फिरू शकणार येशूसोबत, कारण आमची वस्त्र भ्रष्ट आहेत, आमचं धार्मिक जीवन भ्रष्ट आहे, आमच्या चरित्रावर इतके डाग आहेत. आम्हीच आमचा न्याय करतो तर आम्हाला दिसून येईल.
धड आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला वागता येत नाही, आम्हाला व्यवहार करता येत नाही. यात आत्मिक बाबतीत बोलत आहे मी व्यावहारिक बाबतीत बोलत, आत्मिक बाबतीमध्ये मी बोलत आहे. पण माहिती प्रभूला दिसतंय सार्दील या मंडळीमध्ये थोडके लोक आहेत की त्यांनी स्वतःला भ्रष्ट होऊ दिलं. आज गरज आहे प्रियजनो याची, आज गरज आहे. आम्ही नेहमी प्रार्थना करतो परंतु आम्ही फसतो. आणि प्रभूशू म्हणतो ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. तशी त्यांची योग्यता आहे की ते प्रभू सोबत फिरतील. येशूच्या सुरुवातीला 12 जण फिरलेत. लोभी, स्वार्थी, पटकन राग येणारे, पटकन तलवार काढणारे, धरून देणार होते. पण आता जो येशू येणार आहे ना, त्याच्यासोबत योग्यता असणार आहे. कुठं? सार्दिसच्या मंडळीमध्ये, अशा मंडळांमध्ये की जिथं असे लोक आहेत की ज्यांनी स्वतःला कोणत्याच बाबतीत भ्रष्ट होऊ दिलं नाही. काय आजच्या काळामध्ये असे लोक पाहायला भेटतील का? असे तयार व्हायला पाहिजे येणाऱ्या पिढीमधून, आपल्या लेकरांमधून, की ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाही. जो लग्नाच्या मेजवानीत आला ना, त्याची वस्त्र भ्रष्ट होती आणि राजा त्याच्याकडे पाहतो, तू आलाच कसा? प्लीज नो, काही वस्त्र आमच्याकडे आहेत का? आम्ही याचा शोध घेतला पाहिजे. मग आम्ही येतो प्रगटीकरणाच्या शेवटच्या मंडळीकडे. या 3ऱ्या अध्यायामध्ये शेवटची मंडळी ही लावदेकिया मंडळी आहे. ही शेवटची मंडळी प्रगटीकरणात दिलेली ती मंडळी आपण आहोत. पण आपलं म्हणणं काय माहितीये का? या मंडळी सारखंच आहे. जाऊया 3ऱ्या अध्यायामध्ये. या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला भेटतं 16व्या वचनापासून आम्ही वाचूया 18. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही. काय वचनामध्ये पण आपण काय म्हणतो की मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेलं आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, हे काही कमी नाहीये, मी एकदम चांगला आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. परंतु प्रगटीकरण आम्हाला सांगत आहे, प्रगटीकरण सांगत. आणि प्रगटीकरण खूप स्पष्टपणे सांगतो तू कष्टी आहे. आम्ही आहोत का नाही सगळेजण कष्टी? खूप कष्टी आम्ही. आमची मानसिकता कधी कधी इतकी बिघडून जाते ना, आम्हाला असं वाटतं जगू का नको. पण जगाला काय दिसतं? आम्ही जगाला काय दाखवतो? श्रीमंत आहे, मी धनवान आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. हे मंडळी विषयी आणि ही जागतिक मंडळी, शेवटची मंडळी, त्याच्यामध्ये तुम्ही आहोत. आणि प्रगटीकरण म्हणतो तू कष्टी, दीन, दीन म्हणजे आताच झालेला आहे, दरिद्री आहे, आमच्याकडे कमी आहे. पण लोकांना दिसतं खूप काय आहे. जर पाहायला गेलं बहुसंख्य टक्केवारीमध्ये पाहायला गेलं 90% ख्रिस्ती लोक कर्जात, दरिद्री आम्ही. जगाला काय दाखवतो? सगळे आमच्याकडे अलिशान आहे, सुखी जीवन आहे. हे मंडळ विषयी कोणाविषयी वैयक्तिक नाही, माझ्याविषयी पण नाही वैयक्तिक, हे मंडळ विषयी, कारण आम्ही मंडळी आहोत. आणि प्रगटीकरण आम्हाला सांगतं तू कष्टी, दीन, दरिद्री, सगळ्यात महत्वाचा आंधळा. आंधळा कोणत्या बाबतीमध्ये? आत्मिक बाबतीमध्ये. आम्ही स्वतःला एका गोड गैरसमजामध्ये ठेवलेले, मला जगाला दाखवायचंय मी खूप व्यवस्थित आहे. नाही प्रियजनो, का आम्ही स्वतःला फसवतो? प्रभूशी म्हणतो तू आंधळा आहे, त्याच्या पुढे इथं प्रगटीकरण सांगतं तू उघडा वागडा आहे, तुला कळत नाही. ज्यांच्याकडे प्रभूचं वचन नाही ना, ते तर फार उघडे वागले. पैशाने वस्त्राने दाखता येणार. आज अनेकांचं सगळं काही, पैसा, उन्नती, नोकरी, सगळे एक वेळ येईल ते सगळं त्यांना दाखवून देईल ते काय चीज आहे. प्रगटीकरण ह्या मंडळीला सांगत आहेत आपल्याला की तू कष्टी, दीन, दरिद्री, दुबळा आहेत, उघडा वागडा आहे, तुला कळत नाही. आणि म्हणून प्रगटीकरण आम्हाला म्हणतं, म्हणून मी तुला मसलत देतो, सल्ला देतो. मंडळीला सल्ला आहे, सल्ला घ्यायचा का नाही तुमच्या माझ्यावर.
डॉक्टर सल्ला देतो, घ्यायचा का नाही आपल्यावर हा सल्ला आता स्पष्टपणे मंडळीला आहे. म्हणून मी तुला मसलत देतो, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून, प्रभू येशूपासून विकत घे. श्रीमंत व्हायचं आम्हाला, श्रीमंत होणार एकच सोनं आहे आमच्याकडे, प्रभूचं, ते त्याचं वचन. इफिसकरांमध्ये पत्रामध्ये पण दिलेले आम्ही शुद्ध कसं होऊ शकतो. 5व्या अध्यायात पौल म्हणतो, मंडळी वचनाच्या जलस्नानाने स्वच्छ व्हावे. वचनाच्या, हे वचनच आम्ही घेत नाही, आम्ही शुद्ध कुठून होऊ, आम्ही श्रीमंत कुठून होऊ. आणि प्लीज नो, दररोज आम्ही शुद्ध होत गेलो पाहिजे, या वचनाने आम्हाला धुतलं पाहिजे. स्तोत्रमध्ये म्हटलेले, परमेश्वरा मला धुव म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईल. पण या वचनाच्या पाण्याकडे आम्ही स्वतःला आणतच नाही. आम्हाला भीती वाटते, वचन पुरुष वाटत नाही, वचनाचा कंटाळा येतो. इथं आम्ही काय पाहतो, हे शेवटच्या मंडळीचे हाल आहेत. आणि इथं प्रकटीकरण म्हणतो की तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून तू नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. हे वस्त्र प्रभू शुक्र आहे, हे वस्त्र त्याच्या वचनात आहे. हे आमच्याकडे पाहिजे, हे मंडळीकडे पाहिजे, हे मंडळीतल्या प्रत्येकाकडे पाहिजे. सार्दिस इथल्या मंडळीकडे थोडक्यांकडे ते वस्त्र आहे, परंतु लौदिकीच्या मंडळी कोणाकडे नाहीये. आमच्याकडे ते शुभ्र वस्त्र पाहिजे. जग आम्हाला खालच्या जातीचं म्हणो किंवा काही म्हणो, पण एक लक्षात ठेवा, धार्मिकतेच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे धार्मिक वस्त्र पाहिजे. आमच्याकडं ही वस्त्र असली पाहिजे. आणि आमच्याकडे ही वस्त्री असले तर माहितीये आम्ही प्रभूसोबत फिरू शकतो शक्यतो, कारण तशी योग्यता आमच्याकडं येऊ शकते. ही वस्त्र आमच्याकडे असली पाहिजे. प्रगती करण्याचा 16वा अध्याय आणि याच्या काही वचनाकडे आम्ही जेव्हा जातो तेव्हा या वस्त्रांविषयी पुन्हा आम्हाला पाहाव्यास मिळतं. 15वं वचन, पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो तो आपली वस्त्रे राखतो तो धन्य. प्रभू म्हणतो, जसा चोर येतो तसा मी येईल. आणि आपण नग्न, शारीरिक नाही, आत्मिक बाबीमध्ये आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये. प्रियजनो, हे एकमेव असं पुस्तक आहे, हे लिहिताना लेखकाला देवाने कोणतीच मर्यादा ठेवली नाही. त्याच्यात कोणतीच मर्यादा नाही, स्पष्टता आहे या पुस्तकामध्ये, सगळं स्पष्ट आहे. या पुस्तकामध्ये गुप्त काहीच ठेवलं नाही. आणि मग आम्ही पुस्तक शांतीने एकदा तरी वाचलं. मग हे पुस्तक वाचल्यावर आम्हाला कळत स्वर्ग किती सुंदर आहे आणि नरक किती क्रूर आहे, किती घातक आहे, किती भयानक आहे. आणि प्रभू श्री या ठिकाणी आम्हाला म्हणतो की आपण नग्न असे चालू नये आणि आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपले वस्त्र राखतो तो आशीर्वादित आहे. प्रियजनो, काय आम्ही आपली वस्त्र राखतो का? आत्मिक वस्त्र गरजेचं आहे. आम्ही आपली वस्त्र राखणं गरजेचं आहे. आमची वस्त्र आम्ही धुवायला पाहिजे. आत्मिक वस्त्र ती आम्हाला दिलेली कामगिरी आहे, आम्ही धुवायला पाहिजे. ती सहज भ्रष्ट होतात, सहज डागाळल्या जातात आणि त्यांच्यावर सहज डाग लागतो जर ते धुतणार नाही, जाणार नाही. इफिसकरांच्या पत्रात देवाच्या वचनाने ती धुतली जातात. मग त्या वचनाचा वापर आम्ही जास्त केला पाहिजे. मग आम्ही जातो प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायामध्ये. शेवटच्या पानाकडे आम्ही येतो. बघा, शेवटच्या पानावर शेवटच्या अध्यायामध्ये 14 आणि 15 वचनामध्ये आम्हाला काय सांगण्यात येतं. प्रकटीकरण 22, 14 आणि 15. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. या वचनामध्ये एक रहस्य आहे जे आदाम हवाने गमावलं होतं, ते सगळ्यांसाठी. मग आणि इथं आम्हाला वचनामध्ये काय पाहायला भेटतं की आपल्याला जीवनाच्या झाडावर, जीवनाचं झाड उल्लेख कुठं आलं माहिती,
उत्पत्ती मध्ये होता, आता डायरेक्ट प्रगटीकरण मध्ये आहे. आणि इथं सांगितलेले आहे आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा आणि त्या वेशीतून आपलं जाणं व्हावं म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. आदाम हवेला पण अधिकार होता जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याचा, पण त्यांनी बऱ्या वाटेच फळ निवडलं अगोदर, जीवनाच्या झाडाचं फळ गमावलं. तुम्हाला सांगू, आज अनेक जण याच्यावर शोध करतात ते कोणतं फळ असेल जीवनाचं झाड, तुम्हालाच नाही आहे ते झाड स्वर्गामध्ये सगळ्यांना भेटत, पण सगळ्यांना कोणा माहित आहे, इथं प्रगटीकरण करणारा लिहिणार म्हणतो जे आपले जगे घेतात. अनेकांनी आपले जगे धुतलेले नाहीये, म्हणजे आपलं चारित्र्य, आपली धार्मिकता याच्याकडे बघतच नाहीये. ही तशीच आहे. मी 10 वर्ष अगोदर प्रभूला तारणार म्हणून स्वीकारलं होतं, मला सगळं माहिती आहे, ते तशीच आहेत, धुतलेले नाही. प्रगटीकरण करा म्हणतो की जे आपले जगे धुतात, धुणाऱ्यांना त्या जीवनाच्या झाडाचं फळ भेटत, त्यांना अधिकार भेटत. आदाम हवेनं तो गमवला आणि त्यांना संधी होती, पण माहितीये त्यांनी याकडे लक्षच दिलं नाही, त्यांना कळलंच नाही. संधी पुन्हा आहे सगळ्यांसाठी, परंतु संधी माहिती कधी आहे, जे आपले जगे धुतात, जे आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहतात आणि ज्यांना जे जागृत राहतात आणि ज्यांना कळतं की मला याची गरज आहे. जो जागृत राहतो, आपले वस्त्र राखतो, आपल्या वस्त्राची काळजी घेतो, तिथं आम्हाला पाहायला भेटतं प्रगटीकरण करणारा लिहितो की ते धन्य. आणि का? कारण आपले ते जगे धुतात ते धन्य. एक शब्द प्रगटीकरण मध्ये येतो, जगा. तुम्ही आज चर्चेस मध्ये पाहिलं ना, शॉर्ट ड्रेस, स्लीवलेस ड्रेस, प्रगटीकरण मध्ये जगे. स्वर्गात जायचं, स्वर्गात ते जाणं होईल त्याला खूप काळ असेल, पण आज चर्चेस मध्ये काय आलेले, शॉर्ट ड्रेस. पण स्वर्गाची परंपरा नाही बदलली. जगात तेव्हा पण आहे, उत्पत्तीच्या सुरुवातीपासून आम्ही काय पाहतो, जगे भेटणार. मग आता इथं शॉर्ट नाही करता येणार आम्हाला, आहे ना, टेलरकडे जाऊन की नाही आम्हाला शॉर्ट ड्रेस घालायची सवय प्रभू येशू, आहे ना, करता येईल का? बिचारा ज्यांना शॉर्ट ड्रेसची आवड आहे त्यांची दैन होईल, है ना. धार्मिक आहेत, प्रार्थनेत आहेत, अभिषेकात आहे, पण शॉर्ट ड्रेस घालायची सवय बिचारांना कसं आता ऍडजस्ट करावं लागेल. होईल का ते? प्रभू करू देईल का? आज पाळक लोक काही नाही बिचारे बोलत, आहे ना, काय वेस्टर्न कल्चर आहे, घालू शकतात. तो बघल का आमच्या बापांचा बाप, है ना, तो बाप आहे. अरे प्रवेशच होणार नाही, मला तरी असं वाटतं. कसं काय प्रवेश होईल? कारण पवित्र शास्त्र यामध्ये जगा हा शब्द किंवा आम्ही पाहतो ना, कुठेच आम्हाला पाहायला भेटेल तो छोटा आहे किंवा तोकडा आहे. तिथं सगळ्यांना जगे भेटण्यात आले. ते धुतात, स्वच्छ ठेवतात, व्यवस्थित ठेवतात. आणि या जगाचं स्पष्टीकरण जर तुम्ही पाहिलं, पायघोळ जगा, गुडघ्यापर्यंत नाही किंवा गुडघ्याच्या वर नाही. हे दुर्दैव आहे. ख्रिस्ती चर्चेस मध्ये या विचित्रता पाळक लोक पाहतात. मला असं वाटतं त्यांच्या वाचनात प्रगटीकरण आले म्हणून ते इथं परवानगी देतात किंवा काही चुप्पी ठेवतात किंवा काही बोलत नाही याविषयी. दुर्दैव आहे. सत्य सांगणारे उघड बोलू शकत नाहीये. इथं दिलेले जे आपले जगे धुतात ते धन्य, परंतु खाली पुन्हा एक यादी आम्हाला पाहायला भेटते, हे सगळे लोक बाहेर राहतील. एक यादी पुन्हा पण प्रिजनो बाहेर कुठे राहतील माहितीये? त्या अथांग डोहामध्ये, जिथं अंधार आहे, जिथं आवाज नाहीये, जीवन नाहीये, शांती नाहीये. आणि हे जगे कोणासाठी आहेत? देवाच्या लोकांसाठी, आमच्यासाठी. आम्हाला जगे पाहिजे ना, तिथं जर आम्हाला आवडत नाही जगे, तिथं भेटते. मग काय प्रगटीकरणाच्या 3:18 मध्ये आम्ही पाहिलो, शेवटची मंडळी अशी आहे. काय म्हणते प्रगटीकरण मध्ये? तू उघडा वागडा आहे. नाही, मी कपडे घातलेले. प्रभू म्हणतो तू उघडा वागडा आहे. नाही, शॉर्ट ड्रेस आहे ना प्रभू, चालतो ना. प्रभू म्हणतात ते कपडे नाही, तू उघडा वागडा आहे. कुठं चाललेली आहे मंडळी? चर्च कुठे चाललंय? प्रभूला आवाहन करायला चालले, त्याच्या वचनाला चालतं नाही. देव थोडी कपड्यांकडे पाहतो, देव मन पाहतो, है ना. लोक काय म्हणतात? देव मन पाहतो.
पण आपल्याकडे कोण एखादा जर व्यभिचारात चाललाय म्हणजे तो नरकात चाललाय आणि व्यक्ती आराधना करतोय ना, कस काय हे जमतं? प्रियजनो, हा बाहेर अंधकार आम्हाला खूप गंभीरतेने जाणवतो. शेवटच्या वचनाकडे जातोय, प्रकटीकरणाचा 6वा अध्याय आणि 11वं वचनाकडे आम्ही येतो. आणि हे आजच्या काळासाठी आम्हाला पाहायला भेटतं की आजच्या काळामध्ये या गोष्टी होत आहेत. 7, 10 आणि 11 वचन. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कोणपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र धागा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा, आम्ही पाहतो प्रकटीकरणामध्ये की जेव्हा 5वा शिक्का फोडला तेव्हा प्रकटीकरण लिहिणारा योहान म्हणतो, मी विधिखाली आत्मे पाहिलेत आणि ते आत्मे देवाच्या वचनामुळे आणि त्यांनी जी साक्ष दिली तिच्यामुळे मारलेल्या लोकांचे होते. म्हणजे ख्रिस्ती लोकांचा झालेला छळ झाला, आजही होते. म्हणजे ख्रिस्तासाठी मरतात, कृपा करून समजून घ्या, त्यांच्याविषयी ते लिहिलेले. आणि ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, हे प्रभू, तू पवित्र सत्य आहे आणि कुठपर्यंत तू न्यायनिवाडा करणार नाहीस. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीत. आज हे स्वर्गातलं चित्र आहे. आज अनेकांना येशूसाठी मारल्या चाललंय. महाराष्ट्रात मध्ये प्रत्येक सुरुवात झालेली आहे, अजून काही तसं नाहीये. पण इतर राज्यामध्ये अनेकांना मारले, जिवंत जाळून टाकले, तुकडे केले. आम्ही पाहतो की तू कुठपर्यंत आम्हाला पाहायला भेटतंय की आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीत. आणि मग प्रकटीकरणामध्ये खूप सुंदर वाक्य आलं, तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जागा देण्यात. कोणासाठी? येशूसाठी मारले गेलेत, ज्यांनी स्वतःला त्याग केलं, ज्यांनी येशूसाठी स्वतःला देऊन टाकलं. त्यांना सोनं भेटलं नाही, मुकुट भेटला नाही, अधिकार भेटला प्रभू सोबत फिरायचा. प्रियजन, जगा महत्वाचा आहे आम्हाला. काय माहितीये का, आम्ही प्रभू सोबत फिरू शकतो. त्या सगळ्यांना जागा, शुभ्र जागा देण्यात आला. आणि आम्हाला इथं वचन आम्हाला सांगितले की त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या सोबतीचे दास, तुमचे बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार. म्हणजे होणार आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. मग आमचं घर, आमचे लेकरं आम्ही जर मारले जातोय, अनर्थ नाहीये. काय जगात काही भेटणार नाही, कोणी आपली प्रेत्या करणार नाही, काही हरकत नाहीये. पण माहिती प्रभू सुद्धा सांगितलं त्यांना जगे देण्यात येते. हे जगे जर आम्हाला पाहिजे ना, आम्ही आमची धार्मिकतेची वाटचाल, आम्ही पवित्रतेची, देवासोबत विश्वासूपणाची वाटचाल चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं आम्हाला सांगितलंय की तुमच्या सोबतीचे दास व बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही थोडा वेळ धीर धरा. ही संख्या अजून पूर्ण झाली नाही. भारतात नाही, जगामध्ये होणार. अनेक ठिकाणी देवाच्या लोकांना क्रूर रीतीने मारण्यात येतं. आणि एका मुस्लिम देशामध्ये एका तरुण मुलीला जिवंत जाळून टाकलं. का? तिने येशूचा स्वीकार केला म्हणून. तिच्या घरच्यांची इच्छा होती, तिच्या समाजाची इच्छा होती. आणि अनेक ठिकाणी असे विरोध करतायत. देवाकडे प्रतिफळ आहे, देवाकडे उत्तम प्रतिफळ आहे. त्याच्याकडे ते जगे जे आम्ही कोणी विकत घेऊ शकत नाही आणि आम्ही कोणी घालू शकत नाही, तो देईल. तिथं दिलेले त्यांना प्रत्येकाला एकेकाला शुभ्र जगे देण्यात आले. आणि इथं सांगण्यात आलं की ही संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही काय करा, विश्रांती. आम्ही पाहतो मत्ती 22 मध्ये की सगळ्यांकडे जगे होते, पण एक जण असा आला की त्याच्याकडे वेगळे कपडे होते. आणि राजा लगेच ओळखतो. राजा म्हणतो, याला बाहेर अंधारात टाका. तिथं रडणं, दात खाणं चालू. प्लीज जे देवाविषयी आजही दुर्लक्षित आहेत,
ज्यांना सहज वाटतं, सगळ्यात महत्वाचं आहे, आम्ही त्यांना उघडपणे सांगू, प्रगटीपणे उघडपणे बोलतो. हे कोणाला घाबरत नाही. कारण याच्याच पहिल्या अध्यायात दिलेले आहे, या वचनातील संदेश वचन सांगणारा ऐकणारा अशी बोलून दाखवणार. कारण ते स्पष्ट आहे, ते लपलेलं नाहीये. आणि तुमची तयारी जर झालेली ना, खूप चांगली गोष्ट आहे. कारण आम्हाला दुसऱ्यांची तयारी करायची. मग जेव्हा एखाद्या कार्यासाठी आम्ही तयार होतो, सजतो आहे ना, आम्ही पूर्णपणे तयार होतो, आम्ही दुसऱ्यांना तयार करतो, पटकन कपडे घाला, बुटं घाला, आत्मिक बाबीमध्ये जर आम्ही तयार आहोत, खूप चांगली गोष्ट आहे. पण आमची तयारी जर अधुरी आहे, तुझं नाव वेळ नका लावू. का वेळ नाही लावायचं माहिती आम्हाला? आम्ही पाहतो राजाचे पुत्र बाहेर अंधारात आहे, निरुपयोगी दास बाहेर अंधारात आहे. देवदूत ज्यांनी आपलं अधिकार राखून नाही ठेवलं, त्याचा वापर पण नाही केला आणि गैरवापर पण केला, ते निबिड अंधकारात आहे. आणि पेत्र आणि यहुदा त्यांच्या पत्रांमध्ये सांगतो, जे जगिक जीवनात खूप सहज चालत आहेत, मौज मजा करत आहेत, हे बाहेरील निबिड अंधकारात टाकले जातात. प्रियजनो, या संदेशाच्या शेवटी मला तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर एक सत्य आता आलेले. हे सत्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि तुमच्या आप्तजन आता तुमच्या बाजूला ठेवा. काय ते सार्वकालिक जीवनाचे वाटेकडे आहेत का? आहेत तर आम्ही जगाला सांगू शकतो. आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची तयारी कशी झालेली, आम्ही काय काय तयारी केली, आम्ही काय काय घेतलं, आम्ही कशी तयारी केली, आम्ही आनंदाने सांगू शकतो. का माहिती का? आम्ही त्या आनंदाला काढतोय. पण जर नाहीये, सुरुवात घरापासून आम्हाला करायची. तुमच्याकडे संधी, वेळ तुमच्याकडे. आणि आमची वस्त्र डागळलेली नाही पाहिजे, पुन्हा मी सांगत आहे. आणि ही वस्त्र कशाने पण डागळू शकतात. आमच्या बोलण्याने, आमच्या लबाडीने, आमच्या चुकीने, आमच्या फसवेगिरीने, आमच्या क्रोधाने ही वस्त्र डागळली ना, आम्हाला धुलं पाहिजे. प्रगटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात हा पर्याय दिलेला मात्र, की जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा आणि वेशीतून जाणवावं म्हणून जे आपले जगे धुतात, म्हणजे आम्ही हे करू शकतो, ते धन्य आहे, आशीर्वादित आहेत. इंग्रजीमध्ये म्हटलं ते आशीर्वादित आहेत, की ते स्वतःला धुतात, नीट नेटकं करतात. 5 शहाण्या कुमाऱ्या स्वतःला नीट नेटकं करू लागल्या. प्रियजनो, हा समय आम्हाला नीट नेटकं करण्याचा, आमचे जगे बघण्याचा, धुण्याचा. आणि याच्यावर डाग सहज लागू शकतात. शुभ्र जगा आहे ना, शुभ्र कपड्यांवर लगेच डाग लागतात. लोक पहिले डागाकडे पाहतात. जरी कपडा चांगला असला ना, पहिले माणूस येऊन म्हणतो, साहेब हा डाग नसता पाहिजे, बाकी सगळं चांगलं. आमच्या धार्मिक जीवनावर, जीवनावर कोणत्याच प्रकारचे डाग, दोष, कलंक नकोय. निष्कलंक आम्ही पाहिजे, शुद्ध त्याला आम्ही पाहिजे, त्याच्या वचनाने धुतले गेलेलो पाहिजे. ही परवानगी स्वतःला आम्ही दिली पाहिजे, त्याला नाही दिली पाहिजे. कारण जरी आमच्याकडे धुवायचं काम आमच्याकडे, त्याच्या वचनाचं पाणी आमच्याकडे येतं आणि त्याच्या वचनाचं काम आहे आम्हाला धुवून टाकणं, जाळून टाकणं नाहीये. त्याचं वचन आम्हाला धुतं, त्याचं वचन आम्हाला स्वच्छ करतं, शुद्ध करतं, साफ करतं. प्रियजन, या प्रक्रियेमध्ये आम्ही दररोज प्रतिवेळी आम्ही आलं पाहिजे. का आलं पाहिजे माहिती प्रियजन? आम्ही आताही त्याचे आहोत. आम्ही बाजारामध्ये गेलो, आम्ही त्याचे आहोत. आम्ही चव्हाट्यावर आहोत, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही कुठं जेलमध्ये आहोत, आम्ही त्याचेच आहोत. आणि योसेफाने त्याचे वस्त्र डागळून दिले. जगाच्या अनेक ताकदीने, अनेक बलाढ्य मोहांनी त्याची वस्त्र डागवायचा प्रयत्न केला. हिंमत नाही जगाच्या ताकदीने योसेफाची वस्त्र डागवण्याची, दानिलाच्या मित्रांची डागवण्याची प्रयत्न केला. ताकद नव्हती नबुकदनेसरामध्ये, त्याच्या रागामध्ये ताकद नव्हती की त्या मुलांची वस्त्र डागवण्याची. पण माहिती, क्षुल्लक रागाने, क्षुल्लक मोहाने, क्षुल्लक आकर्षणाने, क्षुल्लक पैशाच्या विषयाने आमची वस्त्र लगेच डागवून जातात. आम्ही धुतच नाही ते आणखीन खराब करतो. नको नको प्रार्थना करायला, आम्ही चूक केली, मी वाईट केली. नाही प्रियजनो, आम्हाला वचनाखाली येणं गरजेचं आहे. का माहितीये का? हे तिथंच धुतले जातील. किती गंभीर असूया, यशामध्ये म्हटलेले परमेश्वर म्हणतो,
तुमची पापे किती गंभीर असो, लाखेसारखी लाल असते, ती शुभ्र केली जाते. परमेश्वर म्हणतो तुम्हाला आशा नाही ना, पण प्रभूला आशा आहे. परमेश्वरला ती त्याच्या जवळच येऊन स्वच्छ व्यवस्थित होईल. का आम्ही स्वतःला जगणार? आमच्या घराण्याला गरज आहे, आपल्या घरातल्या प्रत्येकाला त्याची गरज आहे, कारण त्याच्याशिवाय आम्ही अंधारात आहोत. ज्याच्याकडे हे नाहीये तो अंधारात आहे. जो मौज मध्ये जगत आहे, जो प्रभू शिवाय जगत आहे, जो त्याच्या वचनाशिवाय जगत आहे, जो त्याचं वचन न घेता जगत आहे, तो त्या मार्गावर चालतो. प्रियजनो, एक विनंती करतो मी तुम्हाला, तुमचे खरे आत्मिक डोळे आज उघडा आणि या खऱ्या उघड्या डोळ्याने ते बघा जे तुम्हाला दिसत आहे. आपले प्रियजन, आपले आप्तजन, आपले लेकर ज्यांना आम्ही जन्मास घातलं, काय खरंच ते याला घेऊन जगत आहेत? खरंच याला प्रिय मानतात का? नाही. मोठा भ्रम आम्ही का द्यावा? ते स्वर्गात असते. नाही, खोटी प्रार्थना होईल, सगळं होईल. पण जेव्हा आम्हाला उघड पाहायला भेटत, आम्हाला पाहिल्याने जाणार. विनंती माझी तुम्हाला, तुमचे आत्मिक डोळे प्रभूने उघडलेले असतात. तो उघडणार नाही, उघडलेले. जर तुमचे डोळे उघडले ना, तुम्ही इतरांचे उघडणार. ज्यांनी झोपेचं सोंग घेतले, आम्हाला झोपेचं सोंग घ्यायचं नाही, आम्हाला आता उठायचंय, जागृत व्हायचंय, आम्हाला आमची वस्त्र नीट नेटकं करायचं. प्रियजन, काळ खूप थोडा आहे, खूप थोडा आहे. तुमचं माझं आयुष्य खूप थोडं आहे. माहिती नाही किती वर्षाचं आहे, पण जे उरलेलं आहे ना, आता तरी आमची वस्त्र आम्ही नीट करूया. आता तरी जगाला दाखवा तुम्ही जिवंत देवासाठी जगताय. दानिएलाच्या मित्राने दाखवलं, महाराज तुम्ही काय करा, तुमच्या मूर्ती पुढे आम्ही झोपणार नाही. राजा म्हणतो असं आहे का? ठीक आहे, माझ्या तावडीत तुम्हाला कोण वाचवतं ना, मी पाहतो, टाकून दे यांना पडते. जगाला दाखवा तुम्ही कोणासाठी जगताय. तुम्ही जगासाठी जगता ना, त्याच जगाला दाखवा तुम्ही देवासाठी सुद्धा जगता. पण हे दाखवू शकत नाही ना प्रियजनो, स्वर्गात कोणत्या बेसवर आम्ही जाऊ शकतो? तो राजा आम्हाला बघल आणि म्हणल, मुला मुली मित्रा तू इथं कसा नाही राहणार नोकरी. तर आज आहे पा शमूलाने देवाची आज्ञा मोडली, संपलं. शाऊलाने हवाने एकदाच आज्ञा मोडली, संपलं. देवासोबत नाही चालू शकत. देवदूतांनी अधिकार सोडलं, संपलं. आज आम्ही आहोत. कधीच आम्ही 10 वर्ष अगोदर देवाच्या आज्ञा मोडल्या असेल, 2 वर्ष मागच्या वर्षी आम्ही आज्ञा मोडल्या असेल, देवाला ठेच पोहोचवली असेल, देवाला खिन्न करणाऱ्या गोष्टी केल्या असेल, तरी आम्हाला हे वाटत आहे आम्ही प्रभू सोबत चालू, आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ. प्रियजनो, पश्चाताप जर केलेले नाही आम्ही, यहूदाच्या पत्रामध्ये म्हटलेले, आम्ही निर्जल झाले आहोत. पश्चातापहीन आम्ही जीवन जगत आहोत. आम्ही असा विचार करूया, काय त्याच्या दृष्टीने ते योग्य आहे का? आम्ही स्वतःला थोडंसं आम्ही आज तपासूया, याची गरज आहे प्रियजनो. का माहिती का? आम्ही स्वर्गात जाण्यासाठी बनवलेलो आणि शिल्लक गोष्टी आहेत. आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवतो, योहान म्हणतो त्याचा नाश होणार नाही, त्याला सार्वत्रिक जीवन मिळेल. फक्त विश्वास. परंतु आम्ही यहूदाच्या पत्रामध्ये आम्ही काय पाहतो? विश्वासहीन. पेत्राच्या पत्रामध्ये विश्वासहीन. यहूदा स्पष्ट म्हणतो की ते विश्वासहीन झाले, देवाने इस्रायल लोकांना काढले. आमचं घर विश्वासहीन नाही, विश्वासात खंबीर पाहिजे, प्रभूमध्ये खंबीर पाहिजे. भले आमच्याकडे खाण्याची कमी असेल, पैशांची कमी असेल, ठीक आहे, पण आमच्याकडे धार्मिकतेचे वस्त्र मजबूत असेल पाहिजे. ही जर नसेल प्रियजन, म्हटलं कारण आमच्यासाठी नाही, पण आम्हाला पर्याय नाही राहणार. आणि परमेश्वर त्याच्या या स्वभावामध्ये अति सरळ आहे. आणि इथं आम्ही थोडं स्वतःला आम्ही जागृत